यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापौर आणि आयुक्तांचे आदेश धाब्यावर, मात्र हे काम जोमाने सुरू। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर शहरात होटगी रोडवर महिला हॉस्पिटल ते विमानतळापर्यंत महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे। महिला हॉस्पिटलपासून जेऊरपर्यंत 29 किलोमीटरसाठी सुमारे 165 कोटी रुपये खर्च होत आहे। हा रस्ता करताना महापालिकेला विश्वासात घेतले नाही असा दावा आता महापालिकेचे अधिकारी करतायत। त्यामुळे गेल्या 10 दिवसांपूर्वी महापौर आणि आयुक्तांनी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन तातडीने काम बंद करा अशा सूचना दिल्या। तरीही गेल्या 8 दिवसांपासून जोमाने काम सुरूच आहे। काल रात्री विमानतळाशेजारील भाग्यश्री पार्क जवळ रस्त्याचे काम उरकण्यात आले। कुठे जलवाहिनी टाकण्यासाठी तर कुठे ड्रेनेजची लाईन टाकण्यासाठी महापालिकेला 12 ते 15 ठिकाणी हा नवा सिमेंटचा रस्ता फोडावा लागणार असून यासाठी 9 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी महापालिकेने केली आहे। ही रस्त्याची कामं पूर्णत्वाकडे जात असताना नागरिकांची ओरड सुरू झाल्यामुळे महापालिकेला उशिरा शहाणपण सुचलंय। त्यात काम थांबवा अशा सूचना देऊन देखील काम सुरूच आहे। त्यामुळे महापौर आणि आयुक्तांच्या आदेशाला कंपनीने जुमानले नाही हेच यावरून दिसते। पाकिटे घेऊन बीओटी विरोधात आंदोलने सुरू असे महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, तर भाजपच्या एकाही नगरसेवकाने महापालिकेचे भूखंड लाटले नाहीत अशा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या वक्तव्यामुळे महापालिका सभागृहात झाला चांगलाच गोंधळ। विरोधकांनी दोघांनाही पकडले कोंडीत। उद्या सोलापुरातील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपची पश्चिम विभागीय पदाधिकाऱ्यांची होणार बैठक। पदवीधर मतदारसंघावर होणार विचारमंथन। करमाळा उपविभागातून तब्बल 17 सराईत गुन्हेगारांना सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले हद्दपार। सोलापूर महापालिकेत 1995 नंतर कार्यरत असलेल्या 201 बदली कर्मचाऱ्यांना कायम करण्यासंदर्भात महापालिका सभेत करण्यात आला ठराव। वर्षाकाठी सुमारे 7.25 कोटींचा खर्च होणार, मात्र शासनाने मंजुरी दिल्यानंतरच कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर्स दिल्या जाणार। सोलापूरची विमानसेवा, पाणीपुरवठा आणि विविध प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सोलापूर विकास मंचने झडपीच्या पूनम गेटसमोर केले 3 तास आंदोलन। सोलापूरकरांच्या एकतेचा, सोलापूर विकास मंचचा। जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध। आजच संपर्क साधा 98 500 29 966। ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क: 9607151719। मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंढरपूरच्या 3993 कोटी रुपयांच्या आराखड्यास देण्यात आली मंजुरी। 2000 कोटी रुपये बाधितांच्या पुनर्वसनासाठी। सोलापूर महापालिकेतील नाले खोदकाम घोटाळ्याप्रकरणी नगर अभियंता सारिका अकुलवार यांच्यासह 19 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी अधिकारी वीणा पवार यांनी ठेवला ठपका। आयुक्त काय ठोस कारवाई करणार याकडे शहराचे लक्ष। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडणे करण्यात आले बंद। आता फक्त वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकचा विसर्ग। सन 2025-26 या हंगामातील सुमारे 30 कोटी रुपयांची FRPची रक्कम सोलापूरच्या सिद्धेश्वर कारखान्याने थकवली। शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयाला ठोकले टाळे। सोलापुरातील जांबुमुनी मोची सेवा मंडळाला शैक्षणिक कामासाठी उत्तर सदर बाजार येथील 2346 चौरस मीटर जागा प्रचलित बाजार मूल्याच्या 20% रक्कम घेऊन देण्यास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी।
24 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील प्रारूप मतदार यादी होणार प्रसिद्ध, तर 27 ऑक्टोबर रोजी होणार अंतिम मतदार यादी. 6.25 लाख नोंदी अद्याप SIRच्या मॅपिंगमध्ये नाहीतच. सोलापुरात जयकुमार गोरे यांच्या गडात मोहिते पाटलांच्या गाठीभेटी. माढातील संघर्ष आणखी धारदार होण्याची चिन्ह. भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर. राज्याच्या ग्रामविकास विभागाने माढा तालुक्यातील अरण येथील संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी विकास आराखड्यातील भूसंपादनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर. आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच 58 ऐवजी 60% मिळणार महागाईचा भत्ता. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956 2139 25. पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पूर्व विस्ताराला निधी. पुणे रिंग रोडसाठी 10,502 कोटी रुपये मंजूर. शरद पवार यांनी पुण्यासह ठाण्यात भाकरी फिरवली. श्रीकांत पाटील, तांबेंसह म्हात्रेंवर धुरा. बैठकीनंतर संघटनात्मक फेरबदलांना गती. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे फेरबदल. राज्यातील हवाई क्षेत्राला नवे पंख. प्रथमच सोलापूर, कोल्हापूर, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वैमानिक घडवणाऱ्या उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू होणार. राज्याच्या एव्हिएशन हब होण्याच्या प्रक्रियेला मोठे बळ. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. यामुळे गौण खनिजांचे खटले घटणार. राज्य मंत्रिमंडळात निर्णय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. केंद्र सरकारच्या डिजिटल जाहिरात खर्चात वाढ. माहितीच्या अधिकारातून खर्च समोर. 2025-26 मध्ये 131.35 कोटी रुपये इतकी वाढ. अंमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघप्रेरित 32 संघटना एकत्रितपणे देशव्यापी रणनीती आखण्याच्या तयारीत. तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय. महिलांना तिसऱ्या अपत्यासाठी आता मिळणार वर्षभराची प्रसूती रजा. राज्यातील घसरत्या प्रजनन दरामुळे घेतला निर्णय. भारत आणि पाकिस्तान हॉकी संघ 16 वर्षांनंतर आज प्रथमच विश्वचषक स्पर्धेत एकमेकांना भिडणार. पॅसिफिक महासागरातली परिस्थिती अधिक मजबूत. देशात 70% दुष्काळ स्थिती निर्माण होण्याची भीती.